नमस्कार. आज मी तुमच्यासोबत पनीर टिक्का मसाला रेसिपी शेअर करणार आहे. तरी रेसिपी संपूर्ण बघा. इथे मी 100 ग्रॅम दही घेतला आहे, 2 चमचे बेसन, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, 1 चमचा लिंबूचा रस, थोडी कसुरी मेथी, 1 मोठा चमचा गरम केलेला तेल घालून छान मिक्स करून घ्या. इथे मी 200 ग्राम एवढं पनीर घेतलं आहे. चौकोनी कापलेली शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा घेतला आहे. त्यानं छान मिक्स करून घेणार आहे. मी छान मिक्स करून घेते. तोवर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. इथे मी गॅसवर कढई ठेवून तेल घेतलं आहे आणि आपला तयार केलेलं मिश्रण त्यात टाकून छान हलक्या हाताने परतून घेणार आहे आणि त्याला 5 मिनिटं तसंच शिजवून घेऊया. आता आपला पनीर टिक्का शिजला आहे. कढई बाजूला ठेवूया. आता पनीर टिक्का मसाल्यासाठी एका दुसऱ्या कढईत तेल घेऊया. अर्धा चमचा जिरा, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घेऊन त्याला गोल्डन रंगावर परतून घेऊया. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा मीठ टाकून परतून घेऊया. नंतर एका मोठ्या टोमॅटोची केलेली पेस्ट आपण त्यात टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे तेल सुटलं आहे बाजूने, बघू शकता तुम्ही. इथे मी थोडा पाणी टाकणार आहे. तुम्हाला आवडेल तेवढा तुम्ही पाणी टाका. पाण्याला छान उकळी आली आहे. त्याच्यामध्ये तयार पनीर टिक्का आपण टाकून घेऊ आणि परत एकदा त्याला छान हलक्या हाताने परतून घेऊया. ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. बघू शकता इथे रेडी आहे आपला पनीर टिक्का मसाला. शेवटी 1 चमचा गरम मसाला आणि थोडी कोथिंबीर टाकून त्याला मिक्स करून घ्या. तर तयार आहे आपला रेस्टॉरंटमध्ये भेटतो तसा पनीर टिक्का मसाला. बघू शकता किती छान दिसतो. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. तर परत भेटू अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.